आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। जी काही कार्यपद्धती आहे त्या पूर्ण कार्यपद्धतीला छोटं ऑफिस आहे, छोटा मोठा व्यवसाय करतात, शेती करतात, असे स्वाभिमानी लोक जोडून हे सगळं संघटन तयार केलेलं होतं। हे सगळं करत असताना जर असं झालं, पक्षावरून माझं मन उडालं, त्याच्यामुळे आधी भूमिका घेतलेली आहे। पुतळा उभारा साहेबांना उपकार वगैरे आता यातले कोण सांगते त्याच 20 वर्षांना पुतळाला जीवन तुल्य समाधी आत्तापर्यंत निवडी दिलं। सांगा बरं, आपल्या ओळखीतलं युवक कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? त्याला कॉन्ट्रॅक्ट भेटले सगळे कामाचे आहे तुमच्या नजरेमध्ये कोणी नाही? त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरची ठीक दिसते, त्यांना टेंडर भेटतात, वेळ आली तर दुसऱ्या टेंडर सुद्धा टाकू देत नाही। शिक्षणाला प्रोत्साहित करणारी कुठलीही गोष्ट आजपर्यंत झालेली नाही। फक्त झालं दारवा काढल्या, मटण खाऊ घातलं, याच्यावर काहीही झालेलं नाही। अरे कितीही दावा देऊ द्या, कितीही धमक्या देऊ द्या, काही करू द्या, काही केलं तरी माझ्यावर फरक पडणार नाही। वाचलं तर तुमचा, नाही तर या समाजाचा असं घरात सांगून आलेलं आहे। फोन केले आहे, काहीचे फोन आले, बाबा आमच्यावर दबाव येतोय, आमच्यावर आई अडचणी येत आहे, बाबा आम्ही येऊ शकत नाही। त्यांना सगळ्यांना सांगितलं, जे आले त्यांच्या सोबत आणि जे नाही आले त्यांच्या शिवाय। काकाने पैसा दिला, आपली काका समोर शेतात विचारले जाऊन माझ्याकडे 20-30 लाख बॅगावं लागतं, रात्री राहणार ठोकत स्वाभिमानी समाज दावणीला भागणार नाही कोणाच्या। समाजाचे काम करून घ्यायचे आपल्याला। ज्या 20 तारखेला जसे आपण टायपिंग करतो का मोबाईल मध्ये, त्या टायपिंगच्या डबल स्पीडने आपल्याला रिक्षाचे बटन लावायचे। कोई आवाज देता है तो हाथ बढ़ा देता हूँ, कोई आवाज देता है तो हाथ बढ़ा देता हूँ, कोई हाथ देता है तो सीने से लगा देता हूँ। आपल्या समाजाचे मोठे मोठे नेते कोणी संपवले? हा माझा प्रश्न तुम्हाला विचारतो, मी माझ्या समाजाला विचारतो। मालेगाव शहराचा जो आपल्या समाजात दबदबा होता, तो दबदबा कमी करण्याचं काम मंत्री महोदयांनी केलेले हे काम कोणी सांगू इच्छितो? मोठं महामोदीसारखं बुद्ध विहार स्थापन करणं याचा जाहीरनाम्याचे पास हा आमचा वाटा आहे। भीक नको आम्हाला कोणाची, भीक नको आम्हाला कोणाची, हा स्वाभिमानी वाटा। एवढी गर्दी, एवढा हा धरायला पैसे देऊन लोक आणायला लागतात। माझ्या कपिल नगरच्या हाकेवर एवढा जनसमुदाय या ठिकाणी लखमापूरला पुतळा बसवला, आम्ही कुठली निवडणूक पाहून बसवणार नाही, आज नाही। कतलियात बार बार साथ बदल लेते हैं, कुछ लोग पुण्य की आड़ में बड़े बड़े पाप भी छुपा लेते हैं, और कुछ लोग मतलब के लिए अपना नेता, पक्ष और बात भी बात